न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। छोट्या असोत किंवा मोठ्या, प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी। पाहत रहा A7 न्यूज। A7 न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। जिल्हा परिषद हिंगोलीचा ढिसाळ कारभार, निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन महिनाभर रखडली, शासनाचे बजेट येऊनही बिल कोषागारात उशिरा, उपोषणाचा इशारा। जिल्हा परिषद हिंगोली प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वेळेवर होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। शासनाकडून वेळेवर बजेट प्राप्त होऊनही अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पेन्शन खात्यावर जमा झालेली नाही। त्यामुळे अनेक पेन्शनरांवर उपासमारीची वेळ आली आहे। हिंगोली जिल्हा परिषद पेन्शनर संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी शासनाकडून पेन्शनसाठी बजेट प्राप्त झाले, मात्र 2 वेळा बिल तयार करून कोषागारात पाठवण्यात आले नाही। उशिराने म्हणजे दिनांक 29 मे 2026 रोजी बिल कोषागारात दाखल करण्यात आले। दिनांक 1 मे 2026 रोजी जिल्हा परिषदेस निधी प्राप्त झाला, तरीही आजपर्यंत पेन्शन खात्यावर जमा करण्यात आलेली नाही। दर महिन्याला कर्मचारी तांत्रिक अडचण दाखवून पेन्शन रखडवत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या 1 तारखेला पेन्शन होणे बंधनकारक आहे, मात्र हिंगोली जिल्हा परिषदमध्ये आजपर्यंत कधीही 1 तारखेस पेन्शन झाली नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे। काही पेन्शनर गंभीर आजारी असून वेळेवर पेन्शन न मिळाल्याने त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। पुन्हा दिनांक 20 मे 2026 रोजी शासनाकडून 4 कोटींचे बजेट प्राप्त झाले आहे, परंतु आजपर्यंत BDS काढून वेळेत बिल कोषागारात गेलेले नाही। शिक्षण विभागातील कर्मचारी श्री नरवाडे हे 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले, मात्र त्यांना आतापर्यंत अंतिम पेन्शन व इतर कोणताही लाभ मिळालेला नाही। या सर्व बाबींमुळे संतप्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सामूहिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे। ठोस कारवाई न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन यांना घेराव घालण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। या निवेदनावर सरचिटणीस नामदेवराव कावरखे, अध्यक्ष शेख जावेद अब्दुल, सचिव DV पांडे यांच्या सह्या आहेत। या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद याच्या वतीने निवेदन करतो की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्थात शिक्षक, सामान्य प्रशासनच्या सर्व लोक, आरोग्याचे कर्मचारी या कुणाचेही पेन्शन जिल्हा परिषदकडून वेळेवर होत नाही। 1 तारखेला तर स्वप्नातही पाहिलं नाही की आमचं पेन्शन झालं आहे म्हणून। प्रत्येक वेळी बजेट असतानासुद्धा हे पेन्शन उशिरा होतो। त्यामुळे सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत यांना अतोनात त्रास होतो, कारण यामध्ये अनेक कर्मचारी आजारी आहेत, पायाने चालता येत नाही, बँकेपर्यंत जाऊ शकत नाहीत, जिल्हा परिषदेच्या फेऱ्या घेऊ शकत नाहीत। यांची इतकी दयनीय अवस्था आहे आणि दयनीय अवस्था असतानासुद्धा जिल्हा परिषदेकडे बजेट असतानासुद्धा ते बिल ट्रेजरीला वेळेवर दाखल न करून प्रत्येक गोष्टीला वेळ लावून अपव्यय करतात आणि जाणीवपूर्वक सेवानिवृत्तांना त्रास देतात असे वाटते आहे। आणि म्हणून जिल्हा परिषदेने याची दखल घ्यावी आणि ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पेन्शनसाठी अशा प्रकारचा त्रास बजेट असताना होऊ नये, त्यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अतिशय दक्ष राहून काम करावे अशी आमची अपेक्षा आहे। आणि यापुढे असा त्रास होणार नाही ही काळजी घ्यावी अशी पुनश्च विनंती आहे। यानंतरही यात बदल झाला नाही तर या सेवानिवृत्त लोकांना आंदोलनात उतरावं लागेल आणि उपोषणासारखे मार्ग पत्करावे लागतील। ती वेळ यांच्यावर येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो। नाही सर, इथे